शेतकरी आहेत, आमच्या सगळ्या बागायत जमिनी आहेत. आता तांबवाडीची जी MIDC वाली आहे त्यात आम्हाला नोटीस आले. आमचं म्हणणं काय, आमच्या बागायत जमिनी जे आहेत ते सगळे 2 एकर 3 एकर शेतकरी आहेत, ते बाजूला काढाव्यात आणि जे पडीक जमिनी आहेत त्या अक्वायर करून तिथे MIDC कराव्यात. आमचा MIDCला विरोध नाही, पण जे लहान लहान कुटुंब आहेत ते सगळे शेतीवर आहेत, ते शेतीचे सगळे बाजूला काढाव्यात ही फक्त आम्हाला विनंती आहे. तामलवाडी येथे MIDC आपली नवीन स्थापन होणार आहे आणि त्यासाठी काहीशे एकर जमीन तिथं ॲक्विजिशनचा विषय होता आणि ह्या सगळ्या बहुतांश अल्पभूधारक शेतकरी आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईमध्ये येऊन माझी भेट घेतली होती आणि त्यांची अशी एक मागणी होती की बाबा आमचा MIDCला विरोध नाही, पण जे जमीन ॲक्विजिशन व्हायला लागले आहे, जी जमीन अधिग्रहित व्हायला लागली आहे, हे आमचे बागायत जमिनी आधी व्हायला लागलेल्या आहेत आणि माळरान तिथं तसंच पडीक आहे आणि तिथे एक कटारे नावाचा कोणीतरी उद्योजक आहे, त्यांच्या 200 एकर जमिनी आहेत. आधी त्या माणसाची इच्छा आहे तर त्याला देऊन टाका, पण त्यांच्या जमिनी 200 पैकी 150 एकरच अधिग्रहित झाली आणि 50 एकर त्याला पुन्हा प्लॉटिंग करण्यासाठी त्याच्या फायद्यासाठी काय व्हायला का, असं शेतकऱ्यांची शंका होती. मी आमदार राणादादा पाटलांनाही बोललो. दादा म्हणला आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहावं लागेल, आपल्यासाठी मायबाप शेतकरी आहेत, हे आपले मतदार आहेत, ह्यांच्या हिताच्या आपण गोष्टी केल्या पाहिजे. दादांनीही ह्या सगळ्यांना रविवारी पाठवा म्हणून आज बोलवलं होतं आणि मी त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनाही बोललो होतो की त्याच दिवशी, म्हणजे तुम्ही मला कुठल्या तारखेला भेटला होता, 4 दिवसापूर्वी यांच्या नोटिसा निघाल्या होत्या, नोटीस आले होते की आता जमीन अधिग्रहित होणार आहे, पण ते सगळे नोटीस आपण थांबवायला लावलेली होती. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनाही बोललो होतो आणि आज शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ आमदार राणादादांनाही भेटलं आणि आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे. ह्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे अशी भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे आणि आमच्या शिवसेना पक्षाची.